औरंगजेब की कब्र को हटाया जाए, यही हमारी एकमात्र डिमांड है। उसका शंखनाद आज से हमने किया। धीरे धीरे ये आंदोलन आगे बढ़ेगा। इसकी अंतिम परिणति जो है संभाजीनगर कूच की होगी, कार सेवा की होगी। इस बीच का जो समय है वो सरकार के पास में है, वो निर्णय करे। इसके जो भी उनको बाध्यताएं लगती उसको वो दूर करे। पुरातत्व विभाग के अंतर्गत है, उसको वहां से वापस ले और सरकार निर्णय स्वयं करके उस थड़गे को वहां से हटाए। और सरकार यदि नहीं हटाएगी तो हम संभाजीनगर कूच का आह्वान करेंगे और खुद उस थड़गे को वहां से निकाल करके फेंकेंगे। कितने दिन का समय दिया? समय का अभी बंधन हम बता नहीं सकते हैं, क्योंकि सरकार को भी समय देना पड़ता है। सरकार के हिसाब से चलती है, तो पर्याप्त समय सरकार को देना पड़ेगा। राम जन्मभूमि के आंदोलन के अंदर हमने 8 वर्ष आंदोलन किया, तब जाकर के वो ढांचा ध्वस्त हुआ। उसके बाद भी सरकार को समय दिया। सुप्रीम कोर्ट के निर्णय होते तक हमने इंतजार किया, तब राम मंदिर का निर्माण किया। तो हमको धैर्य बहुत है, हमारे धैर्य छोटा नहीं है, भरपूर धैर्य हमें। लेकिन हम आंदोलन करेंगे, आज नहीं तो कल नहीं तो परसों, इस ढांचे को हम ध्वस्त करेंगे। हे आंदोलन आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती पावन जयंती निमित्त आपण महालवर नागपूरला शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर करतो आहे। या आंदोलनाचं निमित्त आहे की औरंगजेबची जी कबर संभाजी महाराज नगरमध्ये आहे ती कलंकित कबर हटवल्याशिवाय बजरंग दल स्वस्थ बसणार नाही। त्याचं पहिलं आंदोलन आज नागपुरात होत आहे, तसंच महाराष्ट्रात आणि भारतात पण होत आहे। बजरंग दलांनी आता आव्हान केलेलं आहे, जोपर्यंत या कलंकित कबर त्याची हटवल्या जात नाही औरंगजेबची, तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही। आज हा पहिला टप्पा आहे। ह्या टप्प्याच्या माध्यमातून आम्ही शासनाला, प्रशासनाला आणि आदरणीय देवेंद्रजींना विनंती करतो आहे की कार सेवा करण्याच्या पहिले तुम्ही त्याची कबर इथून हटवली पाहिजे। नाहीतर जसं 1992 मध्ये बजरंग दलांनी कलंकित ढाचा, बाबरी ढाचा हटवला होता, तसंच ही कलंकित कबर आपले बजरंग दलाचे सर्व कार्यकर्ते संभाजीनगरला जाऊन ते हटवतील, ती कबर नेऊन अरबी समुद्रात विसर्जन करतील, असं आज आम्ही आव्हान करतो आहे। जर तोडली नाही, आज निवेदन आहे, म्हणजे आज आम्ही जे आंदोलन केलं आहे हे सरकारपर्यंत पोहोचलेलं आहे। जर यानंतर पण सरकार जागली नाही, पण मला विश्वास आहे महाराष्ट्राचे जे मुख्यमंत्री आहेत ते स्वतः 1992 ला 6 डिसेंबरला कार सेवेला गेले होते, ते ही वेळ येऊ देणार नाही। कारण की त्यांनी पण 450 वर्षाच्या कलंकित ढाचा त्यांनी त्यावेळेस कार सेवकामध्ये सामील होऊन हटवला होता। ती वेळ ते येऊ देणार नाही। जर आली तर बजरंग दल स्वस्थ बसणार नाही। इथून औरंगजेबला जाऊन, औरंगाबादला जाऊन, म्हणजे जे संभाजीनगर आहे तिथे जाऊन कार सेवा करतील आणि त्याची कबर हटवून ती अरबी समुद्रात विसर्जन करतील।